नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विदर्भ स्पेशल पोंगळीची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला आमटी बनवायची आणि त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 2 छोटे कांदे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर खोबऱ्याचा एक मोठा तुकडा तो सुद्धा भाजून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडं आलं, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तरी ते आपण अगदी थोडंसं पाणी घालून गुळगुळीत वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कप चण्याचं पीठ घालायचं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं तेल आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाची आपल्याला पोंगळी तयार करायची आहे। चवीला अप्रतिम लागते। आता उन्हाळा आहे आणि भाजीला काय करावं सुचत नाही, तर त्यासाठी अशा पद्धतीची भाजी करायची, खूप छान लागते। तर आता हे सगळं मीठ, मिरची पावडर हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तरी ते आपण घट्ट गोळा असा मळून घेतलेला आहे। आता आपण 5 मिनिटासाठी हा बाजूला ठेवून देऊ। आता इथे आपण वाटण तयार केलेलं आहे, त्यातलं फक्त आपल्याला 2 चमचे बाजूला काढायचं आहे। आता हे कशाला काढलं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आमटी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 4 चमचे तेल। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी। छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। जिरं मोहरी फुलले की यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता। आता कढीपत्ता छान असा आपला परतून झालेला आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे काही मसाले। तर इथे बघा, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। आता हे सगळं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसालेसुद्धा घालू शकता। आता यामध्येच घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तरी वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी। तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे। बघा, मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती घट्ट आहे किती पातळ आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि याला एक उकळी आणायची आहे। आता आपल्याला पोंगळी बनवायची आहे। तर इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावलं की लगेचच आपल्याला जे पीठ मळलेलं आपण त्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे। असा गोल गोल करून घ्यायचा आणि आपल्याला
लाटून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे. याला पीठ वगैरे लावायची अजिबात गरज नाही. बघा, या पद्धतीने आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे. उलटपलट करायचं आणि पातळ लाटायचं आहे. आपली एकदम पातळ अशी मोठी पोळी लाटून झालेली आहे. आता यावरती आपण जे वाटण काढलेलं ते वाटण यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने लावायचं. थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण जी पोंगळीची आमटी आहे ती चवीला अतिशय छान लागते. बघा, या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे. म्हणजे पोंगळी ही शिजल्यानंतर सुद्धा चवीला छान लागते. आता हे लावल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं किसलेलं सुकं खोबरं भुरभुरून घ्यायचं आहे. आणि यावरतीच घालायची आहे अगदी थोडीशी कोथिंबीर. आता हे हाताने आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आता दाबल्यानंतर काय करायचं, सुरी घ्यायची आणि याच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. आता पट्टी कट केली की लगेच आपल्याला याची पोंगळी बनवायची आहे. बघा, एकदम छोटी 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 पोंगळी बनवायची आहे. आणि ओलं आहे त्यामुळे शेवटचं टोकसुद्धा चिकटून राहतं. या पद्धतीने आता हे सगळे पोंगळे आपण अशा पद्धतीने बनवून घेऊ. उन्हाळा आहे आणि भाजीला काय करावं सुचत नाही. वेगवेगळं काही केलं तरी मुले खात नाही आणि मोठीसुद्धा खात नाही. मग थोडंसं काहीतरी वेगळं केलं की अगदी सगळे आनंदाने खातात आणि पोटभर जेवतात. आता सुरुवातीची पोंगळी ही छोटी झालेली आहे आणि त्यानंतरची मोठी झालेली आहे. तर त्यासाठी काय करायचं, मधोमध कट मारायचा. इथे मी कट मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला छोटी छोटी पोंगळी बनवायची आहे. आता घरात जास्तीची माणसं असतील, प्रत्येकाला निदान 2-2, 3-3 तरी आली पाहिजे. ह्या पद्धतीने बनवायची आहे. तर बघा, एकदम छान अशी आपली ही पोंगळी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची ही पोंगळीची आमटी जरूर करून बघा. करायला खूप सोपी आहे. आपण पोंगळी तयार करेपर्यंत इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आणि आता आपण जी पोंगळी तयार केलेली ती पोंगळी आपल्याला यामध्ये सोडायची आहे. आता सगळ्या इथे मी पोंगळी घालून घेतलेली आहे आणि एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी फट राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. तर इथे 10 मिनिटे झालेले आहे आणि पोंगळीची आमटी छान अशी आटलेली आहे, शिजलेली आहे. वाससुद्धा खूप छान असा सुटलेला आहे. आता यावरती आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि ही मिक्स करून घ्यायचं आहे. ही पोंगळीची आमटी करायला खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता. अप्रतिम चव आहे. एकदा तुम्ही बनवा, सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर तुम्हाला माझी ही विदर्भ स्पेशल पोंगळीची आमटी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.